नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संदीप नाईक यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया देखील आपण आता जाणून घेऊया। नाही, आता नाराजी व्यक्त होत असतं। प्रत्येक ठिकाणी थोडी नाराजी असणार, कारण प्रत्येकाकडे सक्षम उमेदवार आहे, प्रत्येकाकडे सक्षम संघटना आहे। त्यामुळे आमचं संघटन ठाण्यामध्ये मोठं आहे, त्या ठिकाणची परिस्थिती प्रचंड संघटनेची मजबूत आहे। असं असताना शेवटी महायुतीचा धर्म आम्ही पाळला आणि एकनाथ शिंदेजी यांचं मुख्य ठिकाण जे आहे, त्यांचा मूळ जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्हा आहे आणि मूळ जिल्ह्यातली ठाणे जिल्ह्याची सीट असल्यामुळं एकनाथजीचा आग्रह आहे की ती सीट त्यांनी लढावी। म्हणून मला वाटतं की ही सीट महायुतीतून आम्ही त्यांना दिली आहे आणि त्यातनं आता आमच्याकडे एकच काम आहे की भाजपाच्या ठाण्याच्या युनिटने 51% मतं घेऊन ठाण्याची शिवसेनेची सीट निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे। ज्या मतदारसंघामध्ये त्या पक्षाचे उमेदवार आले त्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या कार्यकर्त्यांची ज्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पक्षाला मिळू शकलं नाही त्यामध्ये थोडीशी नाराजी ही स्वाभाविक आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही कार्यकर्त्यांना आव्हान केलं की आता एक दिलानं आपल्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांच्याकरता काम करायचं आहे आणि तेव्हा अनपेक्षित अशा काही कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली आणि त्या गोष्टींमधल्या काही गोष्टींची दखल नक्कीच माझ्या स्तरावर आणि पक्ष स्तरावर घेतली जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।